दुसरा इतिहास अध्याय 7। सल्मोनाने प्रार्थना करणे संपविल्यावर स्वर्गातून अग्नीने येऊन होमबली व यज्ञबली भस्म केले आणि परमेश्वराच्या तेजाने ते मंदिर भरून गेले। याजकास परमेश्वराच्या मंदिरात जाता येईना, कारण परमेश्वराच्या तेजाने ते भरून गेले होते। अग्नी खाली आला आणि परमेश्वराचे तेज मंदिरावर फाकले, तेव्हा सर्व इस्रायल लोक ते पाहत राहिले। जमिनीवरल्या फरसबंदीपर्यंत त्यांनी आपली मुखे लववून नमन केले आणि परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे असे म्हणून त्यांनी त्याचे उपकार स्मरण केले। मग राजाने व सर्व लोकांनी परमेश्वरासमोर यज्ञबली अर्पिले। सल्मोन राजाने 22,000 बैल आणि 1,20,000 मेंढरे यांचा यज्ञ केला। अशा रीतीने राजाने व सर्व लोकांनी देवाच्या मंदिराचे प्रतिष्ठापन केले। याजक आपापल्या स्थानी उभे राहिले। परमेश्वराची दया सनातन आहे असे लेव्यांच्या द्वारे परमेश्वराचे उपकार स्मरण करण्यासाठी जी वाद्ये दावीद राजाने परमेश्वराप्रित्यर्थ केली होती ती घेऊन लेवीही उभे राहिले। त्यांच्या पुढे याजक करणे वाजवू लागले आणि सर्व इस्रायल लोक उभे राहिले। त्या दिवशी राजाने परमेश्वराच्या मंदिराच्या पुढल्या अंगणाचा मध्यभाग पवित्र करून तेथे होमबली, अन्नबली आणि शांत्यर्पणांची वपा अर्पिली, कारण सल्मोनाने केलेल्या पितळेच्या वेदीवर होमबली, अन्नबली आणि वपा यांचा समावेश होईना। त्या प्रसंगी सल्मोनाने व त्याच्याबरोबर सर्व इस्रायल लोकांनी 7 दिवस हा असा महोत्सव केला। हमाथाच्या घाटापासून मिस्राच्या नाल्यापर्यंतच्या इस्रायलांचा मोठा जमाव जमला होता। 8व्या दिवशी त्यांनी उत्सवाचा समारोप केला। त्यांनी वेदीच्या समर्पणाप्रित्यर्थ 7 दिवस व उत्सवाप्रित्यर्थ 7 दिवस पाळले। राजाने 7व्या महिन्याच्या 23व्या दिवशी लोकास आपापल्या डेऱ्यांकडे जावयास निरोप दिला। परमेश्वराने दाविदावर, सल्मोनावर व आपल्या इस्रायल प्रजेवर जी कृपा केली होती तीमुळे ते आनंदित हर्षितचित्त झाले होते। या प्रकारे सल्मोनाने परमेश्वराचे मंदिर व राजमंदिर बांधण्याचे संपविले आणि परमेश्वराच्या मंदिरात व आपल्या मंदिरात जे काही करावयाचे त्याने मनात योजिले होते ते त्याने उत्तम प्रकारे सिद्धीस नेले। परमेश्वर सल्मोनास रात्री दर्शन देऊन म्हणाला, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि हे गृह यज्ञगृह व्हावे म्हणून मी आपल्याकरिता निवडिले आहे। पर्जन्यवृष्टी होऊ नये म्हणून मी जर आकाश कपाटे बंद केली किंवा जमिनीचा उपज फस्त करण्यासाठी टोळधाड पाठविली किंवा आपल्या लोकांमध्ये मरी पाठविली, तर माझे नाम ज्यास दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले, तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापाची त्यास क्षमा करीन व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करीन। जी प्रार्थना या स्थानी करण्यात येईल तिच्याकडे माझे डोळे उघडे राहतील व माझे कान लागतील। ह्या मंदिरी माझे नाम सर्व काळ राहावे म्हणून मी हे निवडून पवित्र केले आहे। माझे नेत्र व माझे मन ही येथे सतत लागलेली राहतील। जर तू आपला बाप दावीद याच्याप्रमाणे खऱ्या मनाने माझ्यासमोर वर्तलास, माझ्या सर्व आज्ञांप्रमाणे वागलास, माझे विधी व नियम पाळले, तर इस्रायलाच्या गादीवर आरूढ होणाऱ्या तुझ्या कुळातल्या पुरुषांची परंपरा खुंटावयाची नाही, असा जो करार मी तुझा बाप दावीद याच्याशी केला त्याप्रमाणे मी तुझे राजपद स्थापीन। पण जर तुम्ही बहकून जे नियम व आज्ञा मी तुम्हास विहित केल्या आहेत त्या न पाळाल आणि जाऊन अन्य देवांची उपासना
व त्यांचे भजन पूजन कराल, तर जो देश मी इस्रायल लोकास दिला आहे त्यातून त्यांचे निर्मूलन करीन, आणि हे जे मंदिर मी आपल्या नामाप्रित्यर्थ पवित्र केले आहे ते माझ्या नजरेआड करीन, आणि ते इतर सर्व राष्ट्रात दृष्टांताचा व निंदेचा विषय करीन. आणि हे मंदिर उच्च स्थानी राहील, तरी याच्याजवळून जाणारे येणारे चकित होऊन म्हणतील, परमेश्वराने या देशाचे व या मंदिराचे असे का केले? तेव्हा लोक म्हणतील, त्यांच्या वाडवडिलांचा देव परमेश्वर, ज्याने त्यास मिसर देशातून आणले, त्यास सोडून ते अन्य देवांच्या नादास लागले व त्यांचे भजन पूजन व उपासना करू लागले. त्यामुळे त्याने ही सर्व विपत्ती त्याचवर आणली आहे.